नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जे 2026 मध्ये 70,000 जागा भरल्या जाणार आहे, त्यामध्ये दुसरा विभाग कोणता राहणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक विभागाची माहिती सांगितलेली होती, तर आता दुसरा विभाग कोणता असणार आहे ज्याची भरती यामध्ये येणार आहे, ती जागेपर्यंत भरती येऊ शकते। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। 2026 मध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत 70,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी मान्यता पण दिलेली आहे आणि याबाबतची परिपत्रक म्हणजे GR जे आहे हे जाहीर करायला सुरुवात पण झालेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका GR बाबतची माहिती पाहिलेली होती, तर आता आणखी एका विभागामध्ये भरती जाहीर केलेली आहे। तर बघा हा विभाग कोणता आहे आणि किती जागेपर्यंत भरती या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, हा जो विभाग आहे हा शालेय विभाग। यामध्ये बघा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग, शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती निकष जाहीर म्हणजे भरती आहे ही या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदाची भरती झालेली नाही, ही बंदी उठवण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला। त्यांच्या मागणीला 2019च्या सुधारित आकृती बंधाने आधार मिळाला आहे, परंतु 2019च्या नवीन आकृती बंध जाहीर करून शासन शांत राहिले। त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रते संबंधात महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचारी सुधारणा नियम बनविण्यात आला आहे। म्हणजे आता या ठिकाणी सुधारणा नियम पण जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे। तर बघा मित्रांनो, साधारण 30,000 पदांची होऊ शकते भरती। ठीक आहे, लेकिन 30,000 पदे म्हटलेले आहे, पण एवढी पदांची भरती केली जाणार नाही। कमीत कमी 5 ते 6,000 पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि इतर जे पदे आहे दरवर्षी टप्प्याटप्प्याने भरल्या जाणार आहे। यामध्ये बघा, कनिष्ठ लिपिकाची 17,695 पदे रिक्त आहे, वरिष्ठ लिपिकाची 4,912 पदे आहे, मुख्य लिपिकाची 923 पदे असतील, ग्रंथपालची 2,118 पदे आहे, प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वी करिता 4,685 पदे असणार आहे। तसेच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदे असणार आहे। या निर्णयाने जिथे पदे रिक्त आहेत तिथे भरतीसाठी संधी आली आहे। तर यामध्ये आणखी पण पदे भरल्या जाणार आहे, तसेच की कनिष्ठ लिपिक, नंतर वरिष्ठ लिपिक आहे, नंतर प्रमुख लिपिक, तसे प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई हे पण पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तर या ठिकाणी लिपिकसाठी पात्रता मागितली आहे टायपिंग आणि ग्रॅज्युएशन, तसेच प्रयोगशाळा सहाय्यक याची पात्रता मागितली आहे 12वी पास विज्ञान विषयाचं उत्तीर्ण आणि शिपाईसाठी पात्रता मागितली आहे 12वी पास। तर या ठिकाणी पात्रता पण जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही सर्वात मोठी भरती 2026 मध्ये असणार आहे। ठीक आहे, याला मान्यता मिळालेली असून जाहिरात पण प्रसिद्ध होऊ शकते, पण याला आणखी 3 महिनेचा कालावधी लागू शकतो। तर जवळपास जुलै ऑगस्ट मध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे। या भरतीबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। लक्षात ठेवायचं, यामध्ये शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यासारख्या पदांचा समावेश असणार आहे आणि हे सर्व जी पदे ही शिक्षकेतर पदे असणार आहे, म्हणजे शिक्षकाशिवाय ही पदे आता सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहे। तर भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली असून जाहिरात केव्हा पण येऊ शकते, पण कमीत कमी याला 3 महिने आणखी लागू शकतो। जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।